नमस्कार मंडळी, अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वजांना जेवण द्यायचं असतं. आज स्वर्गाची दारं उघडी असतात अशी एक संकल्पना आहे. त्यानिमित्त आमरस, पोळी आणि त्याच्यासोबतचे सर्व पदार्थ आम्ही बनवत असतो. आज तर बघा, आंबे आणले होते. आता तुम्हाला आमरस कसा बनवायचा ते सांगते. खूप छान लागतो हाताने बनवलेला आमरस. आंबे धुवून ठेवायचे, पाण्यामध्ये टाकून ठेवायचे 1-2 तास तरी किमान, जेणेकरून काही केमिकल वगैरे असेल तर ते सर्व निघून जातात. त्याचं देठ काढायचं आणि असे आंबे पिळून मऊ मऊ करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला आमरस करायला हे सोपं होतं. बघा, आता असे सर्व आंबे मी असे स्वच्छ धुवून त्यातला चीक निघतो, तो देठापाशी चीक असतो, ते काढून आंबे आपले असे तयार करून घेतले आमरसासाठी. आता एक एक आंबा असा घ्यायचा आणि त्यातला असा रस पिळून घ्यायचा एका पातेल्यामध्ये, ज्यात तुम्हाला आमरस करायचा आहे त्या पातेल्यामध्ये असा रस पिळून घ्यायचा आणि पूर्ण आंब्याचा सगळा रस जो आहे तो असा पातेल्यामध्ये पिळून घ्यायचा. त्याची जी कोय असते ते पण अशी मस्त हाताने, आणि हे सगळं करण्यापूर्वी बट ऑब्वियस आहे की हात खूप स्वच्छ धुणं गरजेचं आहे. ते मी केलेले आहेत आधीच. आता बघा, याचा आमरस मी याचा रस काढून घेते त्या आंब्याचा सगळा. थोडंसं विचित्र वाटतं हाताने करताना, पण हाताशिवाय त्या आमरसाला चव येत नाही. मिक्सरमध्ये जर आपण आमरस केला तर तो ज्यूस पिल्यासारखा वाटतो, त्यामुळे नेहमी हातानेच आमरस केला तर तो चांगला लागतो. असा सगळा पल्प काढून घ्यायचा. बघा, आपला हा आंब्याचा पल्प काढून घेतला आहे मी सगळा. आता आंब्याचा पल्प काढला की तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. काही लोक दूधही घालतात, पण मी दूध घालत नाही, कारण त्या आंब्याची चव सगळी निघून जाते. बघा, आता या कन्सिस्टन्सीचं थोडंसं पाणी ॲड केलं मी त्याच्यात, कारण पुरणपोळीसोबत थोडंसं पातळ आमरस चांगला लागतो. कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ असावी. बघा, आता हा मिक्स करून घेतला मस्त. त्याच्यामध्ये इलायची पावडर वगैरे टाकून घेतली. साखर टाकायची, साखर गोडीनुसार आंब्याच्या टाकायची. मीठ टाकायचं थोडंसं चवीप्रमाणे, आणि आपला आमरस तयार. आंबा जर गोड असेल तर साखर आपण नाही घातलीत तरी चालेल. आपला मस्त असा आमरस तयार.